संजयनगर परिसरातील दत्त कॉलनीत घरात घुसून डोळ्यात चटणी टाकत चाकूच्या धाकाने 1.25 लाखाचे दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या तिघांना संजयनगर पोलिसांनी जेरबंद केले। गुन्हे प्रकटीकरण शाखेने 24 तासात संशयितांना अटक करत त्यांच्याकडून मोबाईल जप्त केलाय। वाहिद मुसा पखाली, सलीम मेहबूब शेख, तातोबा लक्ष्मण कांबळे अशी त्या संशयितांची नावे आहेत। फिर्यादी संगीता रामचंद्र ठोंबरे या दत्त कॉलनीत राहतात। संशयित 2 दिवसांपूर्वी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले। एका संशयिताने फिर्यादीचे पती रामचंद्र ठोंबरे यांच्या डोळ्यात चटणी टाकली, तर दुसऱ्याने फिर्यादीच्या पोटास चाकू लावून त्यांच्या गळ्यात असणारी सोन्याची बोरमाळ, कानातील कर्णफुले आणि मोबाईल असा 1,13,000चा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला। त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरडाओरड केल्याने बाजूचे लोक जमा झाले। त्यांनी या प्रकरणानंतर या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तसेच याची माहिती संजयनगर पोलीस ठाण्यात दिली। संजयनगर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली, तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि चोरट्यांचा शोध सुरू केला। त्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आलाय।